राज्यसभेसाठी आता भाजपने आपले उमेदवार जवळपास निश्चित केलेले आहेत आणि महाविकास आघाडींनी एकाच उमेदवाराला निवडून देणं शक्य आहे। महाविकास आघाडीचं संख्याबळ बघता राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून जाऊ शकतो आणि या ठिकाणी शरद पवारांना उमेदवारी द्यावी यासाठी बैठका सुरू असल्याचं देखील कळतंय। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी देखील मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली होती उद्धव ठाकरेंची, मात्र अजूनही अधिकृतपणे या नावाची घोषणा होत नाही। दरम्यान शरद पवारांनी भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही। चर्चेतून तिढा सुटेल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला। राज्यसभेच्या एका जागेसाठी जो आहे ते शरद पवार तिढा सुटलेला नाहीये। राज्यसभेचा तिढा सुटलेला काँग्रेसही आग्रही दिसतं त्या संदर्भात। बघा, आमचा राज्यसभेचा निर्णय हायकमांड घेत आहे। आज त्याच्यातला निर्णय येऊन जाईल। पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, पण पवारसाहेबांची इच्छा आहे की नाही आहे अजून त्या पद्धतीची काही भूमिका पुढे आलेली नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमचा हायकमांड निर्णय घेईल। दरम्यान राज्यसभेसाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत। राज्यसभेचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल अशी प्रतिक्रिया ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रत्युत्तर दिलंय बघूया।